छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा निर्माण केलेला आहे. मुसलमान, धनगर, भंगी जात हे नाही निर्माण केलं. हे सगळ्या जाती बाजूला ठेवलं. स्वराज्य ते सुराज्य आहे ते निर्माण करण्यासाठी या सर्वांना एकत्र केलं आणि समोरच्याला लढाई केली. आणि त्याच्यामध्ये पहिले जर कधी महत्व दिलं असेल किंवा स्वातंत्र्य दिलं असेल किंवा अधिकार दिले असेल ते म्हणजे पहिले महिलांसाठी. बाबासाहेबांनी संविधान देऊन भारतातील सगळ्या राज्यातले सगळ्या लोकांना, समूहाला असा काही प्लॅटफॉर्म दिला की तुमच्यामध्ये काय ताकद आहे तुम्ही ते सिद्ध करा, तुमचं गुण विकसित करा आणि तुम्ही चांगली लाईफ जगा. परंतु ही लाईफ जगत असताना तुमच्या मनामध्ये भारतीय असण्याची पहिली भावना असली पाहिजे. आणि इथेच राजकारणी लोकांनी भारतीय होण्याची भावना नष्ट केली आणि जाती धर्माची भावना यांच्यामध्ये रुजू केली. याला जर कोणी थोडीच थोडं उत्तर देत असेल तर आमचं जय भीम पॅन्थर हे उत्तर देईल. तर कसं आहे, खरं पाहिलं जय भीम पॅन्थर हा चित्रपट एका समूहासाठी नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी आहे. ज्यांची मती लोकांनी आमच्या काही राजकारणी आमच्या महाराष्ट्रातील काही राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी जे काही त्यांना वेगळ्या वर्णावर लावलेले आहेत. दंगलीमुळे केसेस होते, तुमचे घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तुम्हाला जेलमध्ये जावं लागते. नंतर तुम्हाला पत्नी असेल तर तिचा प्रॉब्लेम, आई वडिलांची सेवा कसं करणार, असे काही विचारामुळे तरुणांची माथे भडकत आहे. त्या तरुणांची माथे एका लाईनीमध्ये आणण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता जो काय आहे तो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बुद्ध बाबासाहेबांचे विचार पालन करणारा काय की बाबा माणसाला माणसासारखं जगवणं, आपली पूजा अर्चा सगळं घरामध्ये, घराच्या बाहेर पाय ठेवलं तर माणूस म्हणून जगलं पाहिजे. विनाकारण कोणाला दादागिरी करू नये, कोणाला लुटू नये, कोणाला बुडवू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये. हे गुण ज्याच्यामध्ये नाही तो बुद्ध बाबासाहेब शिष्य आणि तोच बुद्ध मित्र असं म्हणेल. हे सर्व गुण त्या पाटील साहेबांमध्ये आहे. तर ते पाटील साहेब आम्हाला भेटले. सध्या पिक्चर येतो 11 एप्रिलला. हा, कशी तयारी झालेली लॉन्चिंगची, कशा पद्धतीने हा पिक्चर लॉन्च करण्यासाठी? आता आपण पाहिलं की याच्यामध्ये गाणं आनंद शिंदे असेल, अजय देहाडे असेल, अशा दिग्गज गायकांनी गाणे गायले. गाण्याचं लॉन्चिंग झालं, गाण्याचं जल्लोषात लॉन्चिंग झालं. पण 11 एप्रिलला पिक्चर थेट प्रदर्शित होतं, थेट लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि हा पिक्चर लोकांपर्यंत पोहोचत असताना कशी तयारी झालेली आहे आणि कुठे कुठे पिक्चर प्रदर्शित होणार आहे? आज प्रत्येक गावातील ज्या ठिकाणी काही गावामध्ये पाणी नसेल, कॉलेज नसेल, हॉस्पिटल व्यवस्था नसेल तर त्यांचे मुलं गाव सुधारण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी शहरामध्ये येतात. आणि शहरामध्ये आल्यावर जर हिंदू मुस्लिमचे दंगे होत असेल तर आम्ही कुठं घेऊन चालू महाराष्ट्राला, आम्ही कुठं घेऊन चालू भारताला? तर हे कुठंतरी थांबावं आणि ते थांबवण्याचं काम आमचा हा पिक्चर करणार आहे, जय भीम पॅन्थर एक संघटना. आणि जर कोणी काही विनाकारण जय भीम पॅन्थर या पिक्चरला रोखण्याचं काम करत असेल तर त्याला अज्ञान आम्ही समजू, पण त्याला त्याच्या पद्धतीनं कसं उत्तर देता येईल संविधानिक पद्धतीनं तो मार्ग आम्ही अवलंब करूया. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या शुभेच्छा भेटल्या, यांच्या हातून लॉन्चिंग झालेलं आहे. आंबेडकर परिवारांचा या पिक्चरला आशीर्वाद भेटला, शुभेच्छा भेटल्या, ही फार मोठी गोष्ट आहे. पहिली गोष्ट आमचं समाधान आहे की आम्हाला भीमराव साहेब आंबेडकर आंबेडकर फॅमिलीचा आशीर्वाद भेटला, आम्ही इथं जिंकलो. हे प्रोडक्शन फार मोठ्या मेहनतीतून उभं राहिलेलं आहे, कोणी श्रीमंताचं नसून तळागाळातील लोकांचं आहे, ज्यांची एक इच्छा आहे की आमची तरुणाई भटकली नाही पाहिजे. तर माझं आव्हान राहील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्रातील सगळ्या समूहातील लोकांनी या चित्रपटाला आवर्जून बघावं. तुमच्या तरुण पोरांना दिशा देणारा हा चित्रपट ठरणार आहे. बाबासाहेबांना कोण्या एका जातीने घेऊ नये. जय भीम पॅन्थर हा पिक्चर कोणा एका जातीचा पण नाही आहे, हा सर्व जातील संघटनेची कहाणी आहे, ते सर्वांनी बघितलं पाहिजे. नवोदय जय भीम, मी विकास कडलक. आज थेट आपण लॉर्ड बुद्ध TV चॅनल सोबत मुंबई शहरात आहोत. मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय की अलीकडंच जय भीम पॅन्थर नावाची नवीन घोषणा, नवीन गाणं 11 एप्रिलला येतंय, पिक्चर प्रदर्शित होतोय. आणि ह्या जयंतीमध्ये जय भीम पॅन्थर हे गाणं गाजणार. कारण का तर आपल्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते त्या गाण्याचं लॉन्चिंग झालंय. आणि थेट हे काय आहे, आपण कशासाठी पाहतोय? अरे नवयान ड्रीम फाउंडेशन निर्मिती भदंत शिलबोधी आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी ह्या पिक्चरची रचना, का संकल्पना त्यांना सुचली? कारण पॅन्थर म्हटलं की आपण म्हणतो बलवान म्हणजे शक्तिशाली.
मग हे बलवान शक्तिशाली आपण ज्यावेळेस पाहतोय पॅन्थरच्या माध्यमातून, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून अनेक शक्तिशाली आपण एकत्र येऊन आपली जी शक्ती एकवटून आपण एकत्र येऊन राजकीय, सामाजिक सर्व चळवळीमध्ये आपण जर एकत्र आलो तर कुठेतरी आपला उत्कर्ष होईल आणि कुठेतरी आपण एका माऱ्याच्या मोक्याच्या जागेवर बसू, ही संकल्पना त्या पॅन्थरच्या माध्यमातून होती. पण प्रत्येकाने आपापल्या माध्यमातून पॅन्थर उचलला. आज आपण थेट जाणून घेऊयात भदंत शिलबोधी यांच्यासोबत आहोत. भंतेजी, जय भीम, वंदामी. आशीर्वाद. जय भीम. काय सांगाल की ही जय भीम पॅन्थरची जी संकल्पना आहे कशा माध्यमातून तुमच्या संकल्पनेत आली? सुरुवातीला मी माझा परिचय करून देतो. मी भदंत शिलबोधी थेरो. माझे गुरुवर्य पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो, जे की औरंगाबादला मोठं सेंटर बुद्धलेणी त्यांनी बनवलेलं आहे. बुद्धगयाला पण 400-500 लोकांची बसायची व्यवस्था केली आणि या हिरांदणी परिसरामध्ये सुंदर असं जय भीम नगर बुद्धविहार नंदनसारखं सजवलं. तर आमच्या भंतींचा नेहमीचा संघर्ष 25 वर्षाचा फार मोठा आहे आणि त्यांच्या छत्रछायाखाली वाढून आज मला चिवडामध्ये 20 ते 25 वर्ष होऊन गेलीत. भंतींच्या प्रेरणेमुळे मी पुढे वाढत चाललो. आता तुम्ही एकदम खूप सारे प्रश्न विचारल्यामुळे नेमकं कन्फ्यूज झालो काय सांगायचं, पण तुम्हाला पार्श्वभूमी नेमकं या पिक्चरबद्दल किंवा या गोष्टीबद्दल सांगू इच्छितो. हा जो जय भीम पॅन्थर हा फिल्म महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला बघण्यासाठी किंवा एक शिकवण घेण्यासाठी हा निर्माण केलेला आहे. हे नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन फार मोठं कष्टातून उभारलेलं आहे. बऱ्याच अनुयायांना, लोकांना असं वाटते की अरे पिक्चर येत आहे, प्रोड्युसर, आणि तो प्रोड्युसर फार श्रीमंत असेल, भरपूर पैसा पाणी आणि नंतर कमवणार. तसं याच्यामध्ये काय नाही. लोकांनी तर माझं हे भिक्षुपणा बघूनच समजून घ्यायला पाहिजे की आपलं प्रोडक्शन किती वीक आहे. परंतु बुद्ध बाबासाहेबांचे विचार ज्या व्यक्तीकडे आहे आणि ज्याच्यामध्ये मेहनत आहे तर त्याच्यासमोर पैसा हा काय मायना ठेवत नाही. तो महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा प्रसिद्ध होऊ शकतो. त्याच्याकडे फक्त बुद्ध बाबासाहेबांचे विचार पाहिजे, चळवळीचे विचार पाहिजे आणि काम करण्याची ताकद पाहिजे. ते आमच्यामध्ये आहे. म्हणून हे प्रोडक्शन हाऊस आज निर्माण झालेलं आहे. नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन हे निर्माण होत असताना फार मोठे याच्यामध्ये खरं पाहिलं तर आमचे 4 महत्त्वाचे खांब मी त्यांना नेहमीच म्हणतो, जे की आमचे EP, आम्ही त्यांना प्रोडक्शनचे बाबा म्हणतो. मला खुशी होईल सांगायला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, आणि हा इंटरव्ह्यू असल्यामुळे या गोष्टी उघडल्या पाहिजे असं मला वैयक्तिक मत आहे. तर बाबा पाटील जे आहेत, बाबासाहेब गणपती पाटील, त्यांच्या नावातच बाबासाहेब आहेत आणि पाटील म्हटल्यावर थोडं वेगळं लोकांना मेसेज जातो. परंतु त्यांची जी कीर्ती आहे बाबासाहेब पाटील यांची, तर यांना आम्ही आमच्या प्रोडक्शनचे बाबा म्हणतो. कारण की जे या प्रोडक्शन निर्माण व्हायच्या प्रोसेसमध्ये किंवा हा पिक्चर जय भीम पॅन्थर हा चित्रपट निर्माण व्हायच्या प्रोसेसमध्ये अनेकांनी ज्याचं 8 तासाचं काम असेल त्यांनी 16-16 घंटे काम केलेलं आहे. आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडे मेहनत आहे. जसं बाबासाहेब पाटील आहेत, डायरेक्टर आमचे लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे आहेत, आमचे आर्ट डायरेक्टर प्रकाश शिंगारी जे आहेत, आणि या प्रोजेक्टचे हेड प्रमुख संतोषजी गाडे आहेत. तर आमच्याकडे ज्ञान आहे आणि मेहनत आहेत आणि हे तर स्वतः काम याच्यामध्ये करत आहेत, परंतु यांची फॅमिली पण याच्यामध्ये काम करत आहे. ज्या ठिकाणी 8 घंटे काम करायचं त्या ठिकाणी 16-17 घंटे काम करत आहेत. म्हणून हे प्रोडक्शन निर्माण झालेलं आहे. आज जे समाजासमोर येत आहे प्रोडक्शन, हे म्हणजे पैसेवाल्याचं नसून एक चळवळीचं आहे. मग आमच्या मनामध्ये एक विचार आला की आपण एवढं शक्तिशाली आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार 25-30 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्याकडे जरी पैसा नसेल परंतु आपल्याकडे मेहनत आहे आणि आपण ती कुठेतरी योग्य कामाला दिली पाहिजे. आज जे काही महाराष्ट्रामध्ये भयंकर वातावरण चालू आहे, अनेक चित्रपट निघतात, त्याच्यामुळे दंगली निर्माण होतात, त्याच्यामुळे भेदभाव निर्माण होतात, खरे महापुरुषांचे विचार तर या ठिकाणी पसरत नाहीत, तर लोकांमध्ये अशांतता पसरत चाललेली आहे. म्हणजे असं आता भीती वाटू लागलेली आहे लोकांना की अजून असा कुठला काय चित्रपट येतो का काय, आणि तो चित्रपट बघितल्यामुळे पुन्हा काय दंगल होते का काय. जसं अनेक चित्रपटांचं नाव घेतलं गेलेलं आहे. मी लोकांनी अंदाजा लावा, ठीक नाही, भिक्षू आहोत, टीका करणं म्हणून बरोबर नाही, परंतु असे काही चित्रपट निघालेले आहेत की ज्याच्यामुळे दंगल झाली महाराष्ट्रामध्ये. मग असे चित्रपट काय कामाचे आम्हाला. आज
आम्हाला अशी चित्रपट पाहिजे की दंगल होऊ नये, माणसानं चांगलं एज्युकेशन घ्यावं. आता या चित्रपटमध्ये जय भीम पॅन्थर हे नाव आम्ही का दिलं हे तुम्ही मगाशी मला विचारलं. तर कसं आहे, खरं पाहिलं जय भीम पॅन्थर हा चित्रपट एका समूहासाठी नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक तळागाळातील लोकांसाठी आहे, ज्यांची मती लोकांनी आमच्या काही राजकारणी आमच्या महाराष्ट्रातील काही राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थापोटी जे काही त्यांना वेगळ्या वर्णावर लावलेले आहेत. दंगलीमुळे केसेस होते, तुमचे घरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, तुम्हाला जेलमध्ये जावं लागते, नंतर तुम्हाला पत्नी असेल तर तिचा प्रॉब्लेम, आई वडिलांची सेवा कसं करणार, असे काही विचारामुळे तरुणांची माथे भडकत आहे. त्या तरुणांची माथे एका लाईनीमध्ये आणण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता जो काय आहे तो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेबांमध्ये सगळे महापुरुष दळलेले आहेत. तुम्हाला बाबासाहेबांमध्ये शिवाजी महाराज बघायला भेटतील, तुम्हाला बाबासाहेबांमध्ये जेवढे काही या महाराष्ट्राचे महापुरुष आहेत, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ते सर्व तत्वज्ञान बाबासाहेबांमध्ये आहे. आणि बाबासाहेबांना ज्याने कोणी अनुसरण केलं तो व्यक्ती विजयी होतो. तर हा जो पिक्चरचं नाव आहे जय भीम पॅन्थर, हे बाबासाहेबांचं एक जयघोष व्हावा. भगवान बुद्ध हे भारतालाच नाही तर जगाला प्रेम मैत्री करुणा हे शिकवत असतात. आणि त्यांच्या शिकवण्याचा आम्ही भिक्षू संघ, भगवान बुद्धांनी निर्माण केलेला भिक्षू संघ, तर आम्ही सुद्धा प्रेम मैत्री करुणा हा शिकवत असतो. बाबासाहेबांनी संविधान देऊन आणि पूर्ण भारतातील सगळ्या राज्यातले सगळ्या लोकांना, समूहाला असा काय प्लॅटफॉर्म दिला की तुमच्यामध्ये काय ताकद आहे तुम्ही ते सिद्ध करा, तुमचं गुण विकसित करा आणि तुम्ही चांगली लाईफ जगा. परंतु ही लाईफ जगत असताना तुमच्या मनामध्ये भारतीय असण्याची पहिली भावना असली पाहिजे. आणि इथेच राजकारणी लोकांनी भारतीय होण्याची भावना नष्ट केली आणि जाती धर्माची भावना यांच्यामध्ये रुजू केली. याला जर कोणी तोडीस-तोड उत्तर देत असेल तर आमचं जय भीम पॅन्थर हे उत्तर देईल. कारण की याच्यामध्ये आम्ही सगळ्या समूहामध्ये कशी संघटना निर्माण होते, कशी संघटना निर्माण होत असताना कार्यकर्ता धडपड करतो, त्याची काय अवस्था असते, त्याची काय परिस्थिती असते. आणि अनेक जे काही जातीवादी किंवा धर्मांध जे लोक आहेत, ज्यांना खरं काय खोटं कायचं नॉलेज नसेल, परंतु कोणीतरी बुवानं सांगितलं, महाराजांनी सांगितलं, त्याचं ऐकून लोकांमध्ये तेढ निर्माण करत असेल. मी तो उघडपणे एक नाव तुम्हाला जवळ सांगू शकतो. त्यांना बरेच लोक काय काय बोलतात हो, त्यांच्या पदव्या आठवतात पण त्यांचं नाव आठवत, भिडे गुरुजी. तर त्यांनी अक्षरशः तिरंगा ध्वजारोहण करायचं नाही असं सांगितलं. मग हे कोणतं तुमचं धर्मांध आहे की तुम्ही देशाला तोडत आहे, देशाच्या नावाला नाव ठेवत आहे. महापुरुषांनी एकतेला बळ दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा निर्माण केलेला आहे. मुसलमान, धनगर, भंगी जात हे नाही निर्माण केलं, हे सगळ्या जाती बाजूला ठेवलं. स्वराज्य ते सुराज्य आहे ते निर्माण करण्यासाठी या सर्वांना एकत्र केलं आणि समोरच्याला लढाई केली. आणि त्याच्यामध्ये पहिले जर कधी महत्व दिलं असेल किंवा स्वातंत्र्य दिलं असेल किंवा अधिकार दिले असेल ते पहिले महिलांसाठी. हे शिवाजी महाराज आम्हाला पाहिजे आणि हे मावळे पाहिजे. आणि आता शिवाजी महाराज लोक आणतायत परंतु वेगळेच मावळे तयार होऊ लागलेले आहेत, जे की प्रचलित नाव हिंदू हिंदू म्हणून. ठीक आहे, माझा त्याचा संबंध नाही. माझा फक्त एकच भगवान बुद्धांनी सांगितलं प्रेम मैत्री करुणा, हेच माझं प्रचारकाचं काम आहे. हे प्रोडक्शन फार मोठ्या मेहनतीतून उभं राहिलेलं आहे, कोणी श्रीमंताचं नसून तळागाळातील लोकांचं आहे, ज्यांची एक इच्छा आहे की आमची तरुणाई भटकली नाही पाहिजे. तर माझं आव्हान राहील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्रातील सगळ्या समूहातील लोकांनी या चित्रपटाला आवर्जून बघावं. तुमच्या तरुण पोरांना दिशा देणारा हा चित्रपट ठरणार आहे. कारण की आज जरी काही लोकांची अशी भावना झालेली आहे, बरेचसे राजकीय लोक, विश्लेषक लोक विचार करतात, पॅन्थर म्हटलं की त्यांना वाटतं की लाठी काठी घेणारा, दगड मारणारा. आणि हे लाठी काठी दगड का घेतो की समोरची तशी परिस्थिती आणतात. जसं पाणी भरून न देणे, मंदिर असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना रस्ता बंदी असेल किंवा ते येऊ न देणे, स्त्रियांवरचं नग्न धिंड काढणं असेल, त्या गोष्टीमुळे पॅन्थर कदाचित काही लोक तसं बोलतात. माझं फक्त अभ्यास आहे. तर लोकांना वाटतं पॅन्थर त्यांच्यावर मग प्रतिकार करणं. तर नाही, आम्हाला आता पॅन्थर असा पाहिजे, एखादा वकील जसं न्यायालयातून एखाद्या गरीब महिलेला न्याय देतो
तसा पॅन्थर पाहिजे आम्हाला. पॅन्थर असा पाहिजे जसा एखादा प्राध्यापक जरी त्या मुलाकडे पैसे नसतील शिकण्यासाठी पण त्याला त्या उच्च पदावर कसं नेणार याचं मार्गदर्शन करणारा आम्हाला पॅन्थर पाहिजे. आमच्याकडे जरी एखादा रिक्षावाला जरी असेल सायकलवाला असेल तो 500 रुपये 1000 रुपये रोज कमवतो पण संध्याकाळी जाऊन दारू व्यसन न करता पंचशिलेचं पूर्ण पालन करून आपल्या मुलाला बाळाला चांगलं शिकवतो आणि त्याच्या मुलाला तो अधिकारी बनवतो जो की समाजासाठी राज्यासाठी आणि भारतासाठी उपयोगी ठरला पाहिजे. राज्याचं आणि भारताचं नाव रोशन केलं पाहिजे हे जे शिकवून देतो आम्हाला तसा पॅन्थर पाहिजे. आम्हाला पॅन्थर पाहिजे संविधान हातात घेऊन लोकांना न्याय देणारा पॅन्थर पाहिजे. आम्हाला पॅन्थर पाहिजे हे धर्माची लढाई धर्माची पूजा तुम्ही तुमच्या घरात करा पण बाहेर जर आले तर तुम्ही तुमच्या शेजारी पाहिजे मैत्री आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही त्यामध्ये जातीभेद उच्चनीचता हे मानू नका. आणि काही लोकांचं असं झालेलं आहे म्हणजे तुमचा एकच प्रश्न माझे खूप सारी उत्तरं चाललेले आहेत परंतु महत्वाचं आहे म्हणून मला ते सांगायची इच्छा आहे. कुठं काय वाटलं तर तुम्ही रोका टोका पण. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्हाला असं दिसून येत आहे की काही लोक शहरात राहतात ना तर त्यांना वाटतं की सगळा भारत देश सुधारला किंवा सगळं आमचं महाराष्ट्र राज्य सुधारलं. किंवा आता समजा मी मुंबईमध्ये राहतो मुंबईची आर्थिक राजधानी म्हणून भारताची पूर्ण प्रसिद्ध आहेत तर लोकांना असं वाटतं की मुंबई पूर्ण ओके आहे परंतु हे शहरच ओके आहे. तुम्ही जर इथून 150 किलोमीटरच्या अंतरावर जर बाहेर गेले तर असा काही पट्टा आम्हाला बघायला भेटतो की ज्या ठिकाणी पूर्ण आदिवासी लोक आहेत त्यांची संख्या फार मोठी आहे आणि त्यांना हे सुद्धा माहित नाही की आम्ही भारत देशामध्ये राहतो इतकं त्या ठिकाणी अज्ञान आहे. तिथं शाळा नाही कॉलेज नाही मेडिकल सुविधा नाही काही नाही पूर्ण तिथली अशी परिस्थिती. मी स्वतः त्यांना इथले उपासकांचा म्हणजे साथ सोबतीला घेऊन त्यांना 4-5 टेम्पो भरून त्यांना सगळं सामान दिलेलं आहे. माझा एक तो चांगला प्रोजेक्ट तो यशस्वी झालेला आहे. तर मी स्वतः डोळ्यानं पाहिलं तिथले आमचे एक असं काही गाव आहे खूप सारे गाव आहेत. एक साडी जी आहे नवीन वाली साडी तर त्या नवीन साडीचे ते कट करतात 2 तुकडे करतात. एक साडी आता घालतात आणि ही साडी जेव्हा पूर्ण खराब झाली जोपर्यंत तुकडे पडत नाही तोपर्यंत त्या दुसऱ्या तुकड्याला हात लावत नाही नंतर ती दुसरी साडी घालतात. आदिवासी पाड्यातली परिस्थिती म्हणजे हे जर मुंबईच्या 150 किलोमीटरवर अशी अवस्था असेल आणि मग तुम्ही कोणतं राजकारण लोक जातीभेद या लोकांच्या डोक्यात घालताय. आज प्रत्येक गावातील ज्या ठिकाणी काही गावामध्ये पाणी नसेल कॉलेज नसेल हॉस्पिटल व्यवस्था नसेल तर त्यांचे मुलं गाव सुधारण्यासाठी स्वतःचा विकास करण्यासाठी शहरामध्ये येतात आणि शहरामध्ये आल्यावर जर हिंदू मुस्लिमचे दंगे होत असेल तर आम्ही कुठं घेऊन चालू महाराष्ट्राला आम्ही कुठं घेऊन चालू भारताला. तर हे कुठंतरी थांबावं आणि ते थांबण्याचं काम आमचा हा पिक्चर करणार आहे. जय भीम पॅन्थर एक संघटना. म्हणते तुम्ही खूप सारी गोष्ट म्हणजे सांगत आलात. आता सध्या महत्वाची गोष्ट अशी की जय भीम पॅन्थर हे नाव काय आहे तर तुमच्या बोलण्यातून स्पष्ट होते की जसं मी मगाशी म्हणलं की पॅन्थर म्हणजे बलवान. म्हणजे जय भीम पॅन्थर का तर जे आपले युवक आहेत किंवा जे आपले युवती आहे जे तरुण आहे जे भविष्य आहे हे आपल्याला स्वतःमध्ये ती शक्ती निर्माण झाली पाहिजे स्वतः ते बलवान झाले पाहिजे. म्हणजे अभ्यासातून असू द्यात किंवा कामातून असू द्यात किंवा त्यांच्या कर्तृत्वाने असू द्यात. हा झाला जय भीम पॅन्थरचा येणारा पुढचा भाग. पण जय भीम पॅन्थरची निर्मिती करत असताना कोण कोण तुमच्या सोबत आहेत दिग्दर्शक कोण आहेत कशा पद्धतीने आर्टिस्ट तुम्ही जमवले कसे आर्टिस्ट याच्यात आहेत. हे निर्माण करत असताना तर हा पिक्चर ते काय पण याला पिक्चर निर्माण करायला पहिले प्रोडक्शन हाऊस लागत असते. जी काय माझ्याकडे टीम आलेली होती तर त्या टीमचा प्रत्येकांचा 20-25 वर्षाचा अनुभव होता आणि त्यांना असं कुठंतरी वाटलं की माझं समाजाबद्दल काहीतरी देणं आहे. परिस्थिती बरोबर नाही महाराष्ट्रामध्ये चाललेली आणि चित्रपट हा असा मोठा मीडिया आहे का त्या मीडियातून आपण पटकन एका क्षणात काय लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा तर या हेतून ते जेव्हा आमच्याकडे एकत्र आले मला तर त्यातलं काही नॉलेज नव्हतं पण ते असे बोलले की बंतीजी तुम्ही आमचे प्रमुख व्हा आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या बाकी सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळतो आणि तुमच्या परीनं पण काय याला हातभार लावता आला तर त्या गोष्टी करा. मला आवडलं त्यांनी तो मोठेपणा दिला निर्माता बनवून ठेवलेला आहे आणि जवळपास मेकिंग खर्च वगैरे आमची टीम तुम्हाला सांगणंच फार मोठा खर्च आला पण चांगला. पण हे जेव्हा निर्माण करत असताना सुरुवातीला माझ्याकडे आमचे उपासक संतोषजी गाडे आलेत त्यांनी मला सुचवलं सगळ्या गोष्टी सांगितलं अशा पद्धतीनं आपल्याला मोठ्या मीडियावर जायचं आहे आणि जय भीमचं नाव हे मोठ्या मीडियावर गेलं पाहिजे आणि या भारत देशाला संविधानानंच तारलं तर बाबासाहेबांचं नाव सुद्धा या महाराष्ट्रात जी परिस्थिती चालू आहे तरुणाची माती भडकाची ते कुठं थांबचं काम होऊ शकते तर आपण
पिक्चर पासून सुरुवात करू. मग त्याच्यासोबत मग त्यांनी आमचे आर्ट डायरेक्टर आहेत प्रकाशजी शिंगारे, यांना एक प्रकारचं बोलावून घेतलं. ते जमले, त्यांना पण विचार पटले की अरे धर्मगुरू आहेत आणि आपण सोबत काम केलं पाहिजे, लोकांना काहीतरी समाजाला देणं घेणं आहेत. मग ते गेले आमचे दुसरे बाबासाहेब पाटील, ज्यांना आम्ही प्रोडक्शनचे बाबा म्हणतो. त्यांच्याबद्दल सांगायचंच राहून गेलं मग असं सांगता बाबासाहेब पाटील हे टोटली म्हणजे मराठा समाजाचे आहेत. अच्छा. हा, परंतु त्यांच्याशी जेव्हा तुम्ही बोलसाल तेव्हा तुम्ही म्हणसाल की नाही, जसं बाबासाहेबांना किंवा बुद्धांना अनुयायी पाहिजे तर ते सगळं त्यांच्या कृतीतून अनुकरणातून दिसून येते. बाबासाहेब मग असा जर आम्हाला बुद्ध बाबासाहेबांचे विचार पालन करणारा, बुद्ध बाबासाहेबांचे विचार पालन करणारा काय की बाबा माणसाला माणसासारखं जगवणं, आपली पूजा अर्चा सगळं घरामध्ये, घराच्या बाहेर पाय ठेवलं तर माणूस म्हणून जगलं पाहिजे, विनाकारण कोणाला दादागिरी करू नये, कोणाला लुटू नये, कोणाला बुडवू नये, कोणाची निंदा नालस्ती करू नये. हे गुण ज्याच्यामध्ये नाही तो बुद्ध बाबासाहेब शिष्य आणि तोच बुद्ध मित्र असं म्हणेल. हे सर्व गुण त्या पाटील साहेबांमध्ये आहे. तर ते पाटील साहेब आम्हाला भेटले आणि ते आमचे खरं पाहिलं तर ईपी आहेत. हा, ईपी म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. त्यांच्याशिवाय आमचं प्रोडक्शनचं काही म्हणजे हालत नाहीत. आणि सर्वात मोठी ताकद आम्हाला भेटली ती म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे. तर यांचा फिल्म बद्दलचा पण तुम्हाला प्रोसेस थोडस सांगू इच्छितो. पाटील साहेबांनी जेव्हा शूटिंगला जात होते, सेलूला या ठिकाणी शूटिंग झाली, तर त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम आलेत. गाडी फसणे, चिखलामध्ये पावसाचे दिवस, कशी शूटिंग करायची त्या गोष्टी. त्याच्यामध्ये अजून एक माणसाची एक्सपायर झाली, त्या माणसाचं म्हणजे संबंध नव्हता, परंतु मग एक माणूस म्हणून आपलं काम आहे याला मदत करणं, जरी तो आपल्या संपर्कातला नाही. इथून मुंबईतून गेले तिकडे सेलूला आणि ते वेगळं प्रकरण होतं ते, परंतु तरी पण त्या माणसाबद्दल सगळं प्रोसेस पूर्ण करणं, त्याचं पण कुठंतरी आम्हाला तिथील काही लोक म्हणजे आणणार होते अडचणीत, परंतु आणले नाही, कारण की आम्ही बाबासाहेबांचं काम करतो, आम्हाला कोण अडचणीत आणणार त्यासाठी. तर तिथं एक मदत झाली. आणि सगळं काम करत असताना त्यांचा BP नेहमी 400चा शुगर त्यांचं राहत होतं. ते सगळं कंट्रोल खेडेगावामध्ये कसं होणार ते सोबत घेऊन ते जगत होते. शूटिंग जवळपास 1 महिना चालली. 150 ते 200 लोकांचं स्पॉट होतं. सर्वांना रोज सकाळ संध्याकाळ जेवण, त्यांचे शूटिंग घेणं, ते सर्व काम करणं, हे सर्व काम आमच्या बाबासाहेब पाटीलवर आलं होतं. आणि प्रोडक्शन निर्माण करण्यापासून ते आतापर्यंत, आणि इथून पुढे हा पिक्चर म्हणजे प्लॅटफॉर्मवर आला, लोकांना चांगलं वाटलं, तर आम्ही दर जयंतीला आणि प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला लोकांमध्ये, महाराष्ट्रामध्ये चांगला मेसेज कसा जाईल असे आम्ही चित्रपट काढू. आता आम्हाला इच्छा अशी आहे की प्रेम प्रकरण बघण्यापेक्षा महापुरुषांचे विचार थोडे डोक्यामध्ये घ्या, थोडं चांगलं होईल. तर ते एक पिक्चरचं बाबासाहेब पाटील ते आमच्या सोबत कायमस्वरूपीच राहणार आहेत. प्रकाशजी शिंगारे हे सुद्धा. आणि खरं पाहिलं ना तर या फिल्म मध्ये काय असते, एक पोस्ट एकाला दिली असते, परंतु हे एकटेच 2-2 पोस्टचे काम करत होते. कारण की त्यांना माहिती आहे पैसा आपल्याला कुठून येणार नाही, कुठून आपल्याला जमा करायचं नाही, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. खूप मेहनतीतून निर्माण झालेल्या आहेत. मग प्रकाश शिंगारे यांचं पण आर्ट डायरेक्टर फार मोठं काम होतं. ज्या दिवशी शूटिंगचा दिवस चालू होणार होता, तर आमचे लेखक दिग्दर्शक त्यांचे वडील धापसे, तर यांना बहुतेक 2-4 दिवस आधी पॅरालिसिसचा अटॅक पण आला होता. तर मग पिक्चरची शूटिंगकडे पाहू की वडिलांची सेवा करू अशी त्यांची अवस्था झाली होती, पण तरी त्यांनी पूर्ण वेळ पिक्चरसाठी दिलेला आहे. नंतर आमचे विनय धाकडे म्हणून आहेत, तर त्यांचं सुद्धा त्याच पिक्चरचं शूटिंग चालू व्हायच्या 1-2 दिवस आधी किंवा त्या दिवशी त्यांच्या आईचं पण ICU मध्ये ऍडमिट होते. मग पिक्चरच्या शूटिंगमध्ये वेळ देऊ की तिकडे जाऊ अशा प्रकारची अवस्था होती. पण त्यांनी समजलं की नाव हे आपलं ब्रँड आहे, जय भीम पॅन्थर, आणि पॅन्थर आपल्या लोकांमध्ये पॉझिटिव्ह पसरायचं आहे, चांगल्या पद्धतीचा पसरवायचा आहे. बरेच लोकांनी त्याला नाव ठेवून खराब केलं, अरे प्रतिकार करतो, हिंसा करतो. नाही, पॅन्थर हा हिंसेचं कधीही समर्थन करत नाही आणि करणारही नाही. लोकांनी चुकीचा मेसेज पसरवला असेल, मी तर म्हणेल की पॅन्थर हा हिंसा, लाठी घेतो, काठी घेतो, दगड मारायचं, प्रतिकार करायचं नाही. एकतर तुम्ही त्याला त्या मोडवर आणू नका, त्याला त्या स्थितीमध्ये ट्रॅकवर आणू नका. मुंगीला सुद्धा अधिकार आहे. मग तुम्ही वारुळावर पाडेल तर मुंग्या चावणार ना, म्हणजे तिला समजते आम्ही तर जिथे जागते माणसं आहोत ना. म्हणून पॅन्थर ही हिंसेचा प्रतिकार करत नाही. परंतु जरी काही लोकांनी बदनामी केली असेल किंवा बोलत असेल, पण आज आम्हाला पॅन्थर संविधान हातात घेतलेला पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे.
म्हणून अशा प्रकारे पिक्चरची शूटिंग आणि दरम्यान मध्ये सर्व लोक फार एकत्र आले आणि आमचं काम आता चालू आहे. लॉन्चिंग झालं गाण्याचं आणि 11 तारखेला आता रिलीज आहे. कलाकार कोण कोण आहेत? कारण सगळ्यात मेन म्हणजे पिक्चर जय भीम पॅन्थर नाव आहे. हा, कलाकार पॅन्थर म्हणलं की कलाकार येतील, पण जय भीम म्हणलं की कलाकार टाळाटाळ करतात. असं अनेक वेळा ह्या इंडस्ट्रीमध्ये पाहिलं गेलंय. कलाकार कसे तुमच्यापर्यंत म्हणजे कसे निवडले गेलेत आणि कलाकार कोण कोण आहे? याविषयी तर सगळा अभ्यास जो आहे ते आमचे एकतर बाबासाहेब पाटीलच देऊ शकतात. कारण की तेच आमचे बाबाच झाले. ते खरं पाहिलं तर कलाकार निवडणे, सगळ्या गोष्टी करणे हे सर्व त्यांच्यावर आहेत. नंतर प्रकाशजी शिंगारे, संतोषजी गाडे आणि निशांत दापसे. कलाकार आमच्यामध्ये चिन्मय उद्गरकर जे आहेत, नाशिकचे आहेत. नंतर महाराष्ट्राचे हास्य जत्रा मधील गौरव मोरे, कोण ओळखत नाही, ते आहेत. त्यानंतर मिलिंदजी शिंदे आहेत, विनय धाकडे जे आहेत, त्याचबरोबर प्रवीण डाळिंबकर जे आहेत, आमच्या ताई सोनालीताई पाटील जे आहेत, त्याचबरोबर जे रमाईचं एक पात्र नाटक करत आहेत, मला वाटतं त्यांचं नाव प्रियंका उबाडे आहेत, परभणीचे आहेत. ते सुद्धा याच्यामध्ये त्यांचं एक काम आहे, ते सुद्धा आहेत. त्याचबरोबर जयवंत वाडकरजी साहेब आहेत. त्यानंतर संजय कुलकर्णी साहेब जे आहेत. ठीक आहे, जाता जाता मला एक सांगा की सध्या पिक्चर येतोय 11 एप्रिलला. हा, कशी तयारी झालेली लॉन्चिंगची? कशा पद्धतीने हा पिक्चर लॉन्च करण्यासाठी? आता आपण पाहिलं की याच्यामध्ये गाणं आनंद शिंदे असेल, अजय देहाडे असेल, अशा दिग्गज गायकांनी गाणे गायले. गाण्याचं लॉन्चिंग झालं, गाण्याचं जल्लोषात लॉन्चिंग झालं, पण 11 एप्रिलला पिक्चर थेट प्रदर्शित होतं. हो, थेट लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि हा पिक्चर लोकांपर्यंत पोहोचत असताना कशी तयारी झालेली आहे आणि कुठे कुठे पिक्चर प्रदर्शित होणार आहे? हा, याच्यापूर्वी अजून एक छोटीशी माहिती सांगतो. पूर्ण महाराष्ट्राच्या आणि भारताचे म्हणजे छानपैकी लोकांच्या हृदयामध्ये हात घालून हृदयाला थळथळ नाचवणारे जर कोणी असेल तर आमचे आनंददादा शिंदे आहेत. त्यांचा फार मोठा इतिहास आहे. 25,000पेक्षा जास्त गाणे दिले. गाण्यामधून इंटरनॅशनल लेवलला बाबासाहेबाला पोहोचवून ठेवलेलं आहेत. त्यांना जेव्हा माहीत झालं की हा जय भीम पॅन्थर येत आहे, तर दादा म्हटले माझं एक गाणं त्याच्यात पाहिजे. म्हणून त्यांची जी तळमळ आहे की बाबा हा पिक्चर होतो, माझं योगदान कसं नाहीये, ही मोठी गोष्ट आहे. ते आमच्या प्रोडक्शन टीमला एक प्रकारचं बोलले की बाबा जय भीमचं पिक्चरचं ना पॅन्थर आहे, माझा पिक्चर आहे आणि माझा आवाज पाहिजे ना. तर ते स्वतःहून त्यांनी फार आम्हाला मदत केलेली आहे. गाणं रेकॉर्डिंगला असेल, गाणं रेकॉर्डिंग करताना ते तर असे म्हणजे जे काय आमचे रोहित नागबिळे जे आहेत त्यांनी सुंदर ते गाणं वगैरे बनवलं. तर नागबिळे जे आहेत तर ते थोडंसं म्हणजे आनंद दादाला म्हटलं की जरा इंडस्ट्रीमध्ये फार मोठं नाव आहे शिंदे साहेबांचं, शिंदे साहेबांचं. तर त्यांच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं थोडंसं कमी जास्त मनामध्ये होते, बोलू की नाही बोलू. तर जेव्हा ते नागबिळे साहेब बोलायचे दादा थोडंसं इथं गाण्यामध्ये आहे, तर दादा काय करायचे स्वतःच जेवढं पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त द्यायचे आणि पुन्हा म्हणायचे ए बाबा तुझं पोट भरलं का? नाही मला माहिती आहे, तुझं तू राहू दे, हे बरोबर झालं नाही, मी तुला अजून चांगलं देतो. म्हणजे इतकं त्यांनी त्यांच्याकडूनच कोणाचंही डायरेक्शन न घेता आणि जी अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षाही स्वतःलाच म्हणजे सिद्ध केलं की नाही मला असं नाही, असं पाहिजे स्वतःलाच. म्हणून सुंदर असं गाणं बनवलं. या जयंतीमध्ये महाराष्ट्र तर पूर्ण प्रत्येक समय या पिक्चरमध्ये सगळ्या म्हणजे बाबासाहेबांना कोण्या एका जातीने घेऊ नये. जय भीम पॅन्थर हा पिक्चर कोणा एका जातीचा पण नाही आहे, हा सर्व जातील संघटनेची एक कहाणी आहे. ते सर्वांनी बघितलं पाहिजे. तर आनंद शिंदे साहेबांनी खूप म्हणजे याच्यामध्ये वेळ दिला. ज्याविषयी गाणे रेकॉर्डिंग होते खरं तर ते 1 टेक 2 टेक मध्येच काम आटपतात. जास्त डोक्याच्या वर चालतं म्हणते बाबा तू शूटिंगचा बिस्तारा तू म्हणजे ते देतानाच एकदम राईट देत असतात. परंतु या पिक्चरसाठी त्यांनी जवळपास रात्री म्हणजे 10 वाजेपासून रात्री 9-10 वाजेपासून तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत शूटिंग केली आणि तेच ताकद ती त्यांच्यामध्ये आम्हाला दिसली. तर आनंद शिंदे जे आहेत अजून बरेचसे चालू असे खूप सारे किस्से आहेत. आपल्यासोबत कोण कोण कलाकार आहे आपण हे विचारलं. हो, त्यासोबत गायक जे आहेत आणि पिक्चरचं प्रमोशन जे आहे 11 एप्रिलला कसं करणार? हा तर रोहित नागबिळेजींनी 2 म्हणजे गाणे लिहिलेले आहेत. एक जय भीम घोष उद्या हा एक पिक्चर गाणं आहे, त्या सॉंगची माहिती आमची टीम देतीलच. आणि माझ्या भीमाची जयंती, तर या गाण्याची तयारी जबरदस्त सुंदरपैकी छानपैकी झालेली आहे. 25 तारखेला बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू
आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या शुभेच्छा भेटल्या, यांच्या हातून लॉन्चिंग झालेलं आहे. आंबेडकर परिवारांचा या पिक्चरला आशीर्वाद भेटला, शुभेच्छा भेटल्या, ही फार मोठी गोष्ट आहे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, जेव्हा पुढे होईल तेव्हा मी सांगेल. पण या पिक्चरसाठी सगळ्या लोकांचा बहुचर्चित नाम आहे. 2 वर्षापासून तयारी चालू आहे आणि खूप साऱ्या दिग्गज लोकांचा. पहिली गोष्ट म्हणजे आमचं समाधान आहे की आम्हाला भीमराव साहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर फॅमिलीचा आशीर्वाद भेटला, आम्ही इथं जिंकलो. कारण की त्यांचा विचारूनच आम्ही म्हणजे आशीर्वाद घेऊनच, मी तर भिक्षू आहे, जे आमचं प्रोडक्शन आहे त्यांच्याबद्दलचं सांगतो. तर त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेऊनच आणि आमची मंगलमैत्री घेऊनच या प्रोडक्शनला ताकद दिलेली आहे. 11 तारखेला हा रिलीज होणार आहे. 11 याच्याविषयी सविस्तर आमची प्रोडक्शन टीमची तुम्हाला माहिती देतील, कुठं कुठं रिलीज होणार आहे. आणि लोकांना आवाहन करतो की निश्चित हा पिक्चर आपण थिएटरमध्ये जाऊन बघावा. आधीच जय भीम पॅन्थर सारखी पिक्चर समाजामध्ये येऊ दिला जात नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. जसं की हल्ला बोलचं जर उदाहरण पाहिलं तर त्यात नामदेव ढसाळबद्दल त्या म्हणजे विचाराबद्दल काढलं होतं, तर सेन्सरनं कात्री मारली. परंतु आमच्याकडे सगळे अनुभवी लोक आहेत आणि आमच्या पिक्चरला कात्री लागणार नाही असं सुद्धा आमची म्हणजे विश्वास आहे. आणि जर कोणी काही विनाकारण जय भीम पॅन्थर या पिक्चरला रोखण्याचं काम करत असेल तर त्याला अज्ञान आम्ही समजू, पण त्याला त्याच्या पद्धतीनं कसं उत्तर देता येईल संविधानिक पद्धतीनं, तो मार्ग आम्ही अवलंब करूया. थेट आत्ताच पाहिलं आपण की ह्या जे नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनचे निर्माते आहेत आणि सर्वांना परिचित असणारे, ज्यांच्या वाणीतूनच आपण पाहतो की प्रत्येक वेळेस प्रबोधनाशिवाय दुसरं कुठलीच गोष्ट नसते, अशा भदंत थिरो. आपण पाहिलं की जय भीम पॅन्थर हा पिक्चरबद्दल त्यांनी अनेक गोष्टी याचे सांगितलेल्या आहेत. अनेक पिक्चर निर्माण करत असताना अनेक घडलेल्या घटना आहेत, त्यांना सांगायच्या आहेत, पण त्या वेळेअभावी त्यांनी थोडे किस्से आपल्याला सांगितलेले आहेत. आणि आपण पाहतोय की हा जय भीम पॅन्थर हा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहेत आणि तो पॅन्थर आपण पाहावा सर्वांनी, कारण ह्या पॅन्थरमधून अनेक मेसेज दिले जाणार आहेत. पॅन्थर म्हटलं की बलवान म्हटलं जातं आणि जय भीमवाले बलवान आहेत. कशाने? तर फक्त शरीरयष्टीने नाही, तर फक्त बोलण्याने नाही, तर संपूर्ण कार्याने. मग त्या अभ्यासातून असू द्यात, शरीरातल्या कर्तृत्वाने असू द्यात, कार्यातून असू द्यात, सर्व गोष्टीतून ते बलवान आहेत आणि ते परिस्थितीतून वाट काढतात आणि परिस्थितीतून वाट काढणारे हे सर्वात मोठे असतात. म्हणून ह्या पिक्चरचं नाव देखील मला असं वाटतं की जय भीम पॅन्थर हे त्यासाठीच दिलेलं असावं, कारण हा पिक्चरचा मेसेज जो आहे तो परिस्थितीतून वाट कशी निघावी ह्या पिक्चरच्या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपण हा सर्वांनी पिक्चर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्कीच पाहावात. आणि जर आपल्या चित्रपटगृहात जवळच्या कुठे पिक्चर हा लागत नसेल तर ह्या पिक्चरच्या टीमशी आपण संपर्क साधावा आणि आपल्या एरियात पिक्चर कसा लावता येईल, का लावता येईल ह्याचं त्यांच्याशी चर्चा करावी आणि थेट त्यांच्याशी संवाद साधून हा पिक्चर आपल्या जवळच्या चित्रपटगृहात न्यावात. आता सध्या मी इथेच थांबतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन रुपेश शाह. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.